नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 10वीचा जो 5वा धडा आहे वसंत हृदय चैत्र, तर हा धडा पाहणार आहोत। याच्या ज्या लेखिका आहेत दुर्गा भागवत आहेत। तर या ज्या दुर्गा भागवत आहेत त्या लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत। बघा, वरी जे सांगितले त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये सांगितले आहे। दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त। तर या दुर्गा भागवत जे आहेत त्यांना ऋतुचक्र आणि व्यासपर्व हे 2 साहित्य अकादमीचे पुरस्कारही मिळालेले आहेत। त्याचबरोबर पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत। बघा, आता त्यांनी काय सांगितले आहे, लोकसाहित्याच्या रूपरेखा हे लोकसाहित्य या विषयावर ग्रंथ राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी, कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। सिद्धार्थ जातका 7 खंडाचे अनुवाद हे दुर्गाबाईचे बहुमोल कार्य आहे। बघा, सिद्धार्थ जातका हा जो खंड आहे तर त्यांनी याचं 7 खंडामध्ये अनुवाद केलेला आहे। हे सगळ्यात त्यांचं मोठं कार्य आहे दुर्गा भागवत यांचं। ठीक आहे, तर या धड्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो। हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होत असतो। या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडवते। वसंत ऋतूचे चाहूल लच खरी मनोहारी, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्व अर्थाने आनंदानुभव, निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याची लेखिकेचे कसब, यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतो। बघा, काय असतं ना, एखादा लेखक लेखिका जेव्हा एखादा लेख लिहितो ना, तर एक असतं की ते आपल्यासमोर प्रत्यक्षपणे उभं राहिलं पाहिजे चित्र, तर ही असते त्यांची लिहिण्याची कसब। तर ह्या दुर्गा भागवत यांनी जे आहे ना, तर त्यांनी काय केलेलं, या धड्यातून आपल्याला वसंताचं ऋतूचं जे निरागस, जे सुंदर मनमोहक रूप आहे, तर ते रूप त्यांनी त्यांच्या लिखाणातून इतकं सुंदर प्रकट केले की असं वाटतं की प्रत्यक्ष हा चैत्र हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांच्या लेखनाच्या शैलीतून उभा केलेला आहे। ठीक आहे, तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। बघा, आता हे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा आज बघा जवळपास म्हणजे 11 एप्रिल आहे। तर हा चैत्र महिना आहे। तर चैत्र महिना हा मराठी महिन्यातला पहिला महिना असतो, ज्या चैत्र महिन्यामध्ये रामाचा आणि मारुती रायांचा जन्म झालेला। आलं लक्षात? म्हणजे सध्या तोच ऋतू चालू आहे। चैत्र महिन्यामध्ये काय असतं ना, तर वसंत ऋतूचं आगमन असतं बघा। त्याचबरोबर एक असतं की झाडांची जुनी पानं गळून तिथं नवी पानं झाडांना आलेली असतात आणि इतकं रखरख ऊन असतं तरी ती झाडांची कोवळी कोवळी पानं इतकी सुंदर दिसतात आणि ती त्याने कडक उन्हामध्ये तग धरून असतात। हे पाहायला खूप सुंदर वाटतं। बघा, तुम्ही वडाच्या झाडाचे पानं बघा, पिंपळाचे बघा, तर या ऋतूमध्ये काय असतं ना, छोटी छोटी कोवळी कोवळी पानं झाडांना आलेली असतात। असं वाटतं की पृथ्वीने काय केलेलं आहे, जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन साडी अशी सुंदर तिने घातलेली आहे असं आपल्याला भास होतो। तर ठीक आहे, बघूया आपण दुर्गा भागवत यांनी जो धडा लिहिलेला आहे त्या चैत्राचं केलेलं वर्णन आपण प्रत्यक्ष पाठातून पाहूया। ठीक आहे, चला तर मग, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंत ऋतूच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत। एक दुसऱ्यात मिसळला आहे तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे। ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वराने सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी। ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवाने गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षपल्लवांचे लतांचे दर्शन, हे दर्शन तर फाल्गुनातच घडते। मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागलेसे असून फळांतून मधुरस वाहत असतो। बघा, आता इतकं सुंदर पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। फाल्गुन, चैत्र आणि वैशाख, सध्या चैत्र महिना आहे, आलं लक्षात? फाल्गुन होळीचा महिना असतो आणि त्याच्यानंतर येणारा मेचा जो महिना असतो वैशाख महिना असतो। आंबा येतात बघा, आंबे येतात वैशाख महिन्यामध्ये आणि अक्षय तृतीया हा पण सण असतो आणि त्याच्यामुळं काय असतं की आंब्याचा रस या नैवेद्याला केला जातो आणि त्याच्यामुळं बघा हा जो चैत्र महिना आहे त्याला मधुमास म्हणतात। तर मधुमास का म्हणतात? कारण की मधुर मधुर चविष्ट अशी फळं, गोड अशी मधुर फळं या महिन्यामध्ये येत असतात, जसं की तुम्हाला सांगितलं फळांचा राजा आंबा, आणि म्हणून या महिन्याला मधुरस असेही म्हणतात। तर हे जे 3 महिने आहेत चैत्र,
फाल्गुन आणि वैशाख हे वसंत ऋतूच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले आहेत. पुष्पमुद्रा असे छान छान नवीन नवीन फुलं पानं येतात, पण पुष्पमुद्रेचं चिन्ह जे आहे तीन ऋतूंवर टाकलेलं आहे. आपण नाही का एखादं पाकिट देतो त्याच्यावर एखादं चिन्ह टाकतो आहे का नाही, तर हे असं वाटतं की हे पुष्पमुद्रांचं चिन्ह या 3 महिन्यांवर टाकलेलं आहे. हे एक दुसऱ्यात मिसळलेले आहेत, पण चैत्र हा जर पाहिला तर हा खरा वसंत ऋतूचा आत्मा आहे असं सांगितलेलं आहे. मधुमास असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मधुमासाचं सांगितले. तर बघा, तर ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन केले आहे मधुमासाचं. बघा ते थोडं सांगते तुम्हाला. जसे ऋतुपतीचे द्वार वनशी निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी. ऋतुपतीचे द्वार, सगळे ऋतू जे आहेत ना, तर त्यांचा दरवाजा बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर दरवाजा, एंट्री आहे का नाही. तर सर्व ऋतूंचे द्वार जे आहे ते हे जी वनश्री, हा जो वसंत ऋतू आहे तो निरंतर चैत्र ऋतू, चैत्र महिना, मधुमास हा आहे असं सांगितले माऊलींनी. आणि ओळगे फळभार लावण्यसी, आणि या असं लावण्याने असं वाटतं हा सुंदर जो मधुमास आहे, इतका सुंदर छान नवीन फुलं पानं आलेली असतात आणि याच्यातच अशी मधुर फळं आलेली असतात, म्हणून ते लावण्याला त्याच्यात आणखी सुंदर वाटते. नवीन फुलं पानं आणि त्याच्यामध्ये ते गोड अशी फळं, त्याच्यामुळं तो लावण्य सुंदर असा हा चैत्र मासाचं वर्णन किंवा या मधुमासाचं वर्णन माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरी या महान ग्रंथामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा या ऋतूमध्ये काय सांगितले की वृक्ष आणि लता म्हणजे वेली यांचं दर्शन घडतं या महिन्यातच. त्याचबरोबर मधुमास असं का म्हटलं आहे तर फळांचे रूप, फळांतून फुलांतून मधुर रस वाहत असतो म्हणून याला मधुमास असे याला म्हटलेले आहे. ठीक आहे, पुढं बघूया. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. ती जुनी पाने गळता गळता नवी येत होती, म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हालत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ पिंपळाचे झाड आहे ते तर फारच बहरीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेली चढली आहे. चारी बाजूने अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांच्या आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे याच्या फांदीला ओळीने चिटकून बसलेली आहेत. बघा किती सुंदर सांगितलेले आहे दुर्गा भागवत यांनी. चैत्रातलं जे पालवीचं रूप असतं मनोहर म्हणजे काय, मनाला भावून टाकणार आहे की नाही, मनोहारी सुकुमारी आहे की नाही, ते मनाला भावून टाकणार असं मनोहर. तर हे पिंपळाचं सगळ्यात इथं सांगितलं बघा, पिंपळाचं झाडाचं उदाहरण दिलेलं आहे. आता हे जे दिले ना, हे बघा गुलाबी रंगाचं पान दिसते पिंपळाचं. वास्तविक पिंपळाची पाने हिरवी असतात, पण जी नवीन आलेली पाने असतात ना कोवळी, ती अशा प्रकारची असतात. आलं लक्षात. म्हणजे ही जी कोवळी पाने आहेत बघा गुलाबी रंगाची, असं वाटतं की पताकाच आहेत जसं काही. आणि एक असतं की बाकीच्या झाडांची पानं छोटी असतात. वडाचं उदाहरण घ्या, वडाची पानं छोटी असतात, पण पिंपळाची पानं जरा मोठी असतात म्हणून ती वाऱ्याने हालतात. आणि काय होतं बघा, ही सारी वाऱ्याने हलणारी पानं डोळ्यात भरतात. छोटी पाने लक्षात येत नाही, तर पिंपळाची पानं मोठी असल्यामुळे ती आपल्या डोळ्यात लक्षात येतात, आपल्या डोळ्यात भरली जातात. आणि ह्या कडक उन्हामध्ये जेव्हा भडक गुलाबी पाने चमकतात असं वाटतं की हे गेंदच या झाडाला, गेंद म्हणजे काय, मोठा पुष्पगुच्छ या झाडाला लागलेला आहे असा आपल्याला भास होतो. त्याचबरोबर आणखी एक म्हणतात दुर्गा भागवत की बघा, हे जे सळसळ पानं हालतात ना, तर असं वाटतं की ही मधो त्यांच्या घरासमोर एक पिंपळाचं झाड आहे असं सांगितलेलं दुर्गा भागवत यांनी. तर त्या झाडाला कोणत्या एक वेल चढली आहे बघा, त्याचं नाव आहे मधुमालती. तर ही मधुमालतीची जी वेल आहे ती पूर्ण वेढून टाकलेली आहे. बघा ना, एखाद्या झाडावर वेल लावलं ना तर ती पूर्ण वेढून टाकते. कधी आपण रस्त्याच्या कडेने बघतो की लाईटीचे खांब असतात, तर त्याला सुद्धा या वेली काय करतात, पूर्ण वेढा टाकतात. आलं लक्षात. मग ही जी मधुमालती आहे तिने तिच्या मधुमालतीला गुलाबी गेंदाचे फुलं येतात बघा. आता बघा, हे पिंपळाच्या झाडाचे गुलाबी पानं, त्याचबरोबर हे मधुमालतीचे गेंद, आणि या सगळ्यांमुळं हे पिंपळाचे तांबूस पानं आणि मधुमालतीचे गेंदची फुलं असं दाटीवाटी झाली आहे. आणि त्याचबरोबर इथं काय सांगितलं की बघा, पिंपळाचं फळ पण असतं बघा छोटं. उन्हाळ्यात तर हे फळ पडतात, एवढी घाण होते फरशांवर. जेव्हा एखादं तुमच्या घरात जर झाड असेल किंवा घराच्या बाजूला असेल, जर वडाचे फळं पिंपळाचे फळं जर खाली पडले तर खूप त्याचा घाण होते, राडा होतो
बघा. तर लक्षात घ्या, हे फुलं सुद्धा ह्या पिंपळाच्या झाडाला लागलेली आहेत, चिटकून बसलेली आहेत, असं वर्णन दुर्गा भागवत यांनी इथं केलेलं आहे. ठीक आहे, पुढं बघूया. सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटले तर ती उग्रगंधी घाणेरी. किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छाने ती भरली आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा. किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग शोभिवंत दिसत नाहीत. उलट एकमेकांच्या शोभा ते काय करतात, वाढवत असतात. आलं लक्षात. आता बघा इथं काय सांगितले शेवटच्या उतार्यामध्ये. लेखिका म्हणतात, सगळ्यात जर हिरिरीने, अतिशय हिरिरीने म्हणजे काय, असं नेटाने पुढं येणार कोण नटलंय तर ती उग्रगंधी घाणेरी. तर ती अतिशय शोभिवंत असते, सुगंधी असते. आणि एक सांगितलं की घाणेरीची फुलं 2 रंगाची असतात. तर बघा कशी असतात 2 रंगाची, इथं त्याचे रंग दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा एखादं पिवळं असतं, तर पिवळ्यात एखादं गुलाबी फूल असतं, त्याच्यानंतर शेंद्री, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, असे अनेक एकत्रित रंग, विविध रंग एकत्रित त्या घाणेरीच्या फुलांमध्ये असतात. पण एरवी हे रंग आपल्याला विरुद्ध वाटतात, पण निसर्गामध्ये हे रंग आपल्याला विरुद्ध वाटत नाहीत, विसंगत वाटत नाहीत, असे काहीतरी वेगळंच दिसतंय असं बटबट वाटत नाही. तर हे रंग निसर्गात एक अगदी शोभून दिसतात. बघा, विशोभित म्हणजे आणि शोभित हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. शोभून दिसणे, सुंदर दिसणे, विशोभित दिसणे, कुरूप दिसणे. तर मग हे जे विशोभित म्हणजे विरुद्ध रंगाचे फुलं आहेत, विरुद्ध रंग आहेत, ते एकत्रित त्या घाणेरीच्या फुलांमध्ये आहेत, तरीसुद्धा हे अतिशय सुंदर निसर्गामध्ये दिसतात असं. तर ही जी घाणेरीची फुलं आहेत ही शोभा वाढवतात असं सांगतात. त्याचबरोबर पान नंबर 12 काढायचे. गुजरातेत बघा बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ, तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो, पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामविधान या झाडाला दिलेले आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतानातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात. बघा इथं सांगितले, मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मांडली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. आता लक्षात घ्या, ही जे इथं घाणेरीचं जे सांगितलं आहे ना, ही घाणेरी आहे बघा. तर बघा ना, ह्याच्यामध्ये हे पिवळी फुलं आहेत, गुलाबी आहेत, त्याचबरोबर केशरी पण आहेत. तर ही अनेक रंगांची घाणेरीची फुलं. आता हिला आपण बघा ना, इथं सांगितलं की घाणेरी म्हणतो नाही का, म्हणजे तुच्छ असं नाही का, घाण, आपण घाण वाईट असेल एखादं त्याला तुच्छ म्हणतो, तर ते घाणेरी. पण हेच गुजरातमध्ये बघा चुनडी असं सुंदर यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे. चुनडी म्हणजे अनेक रंग ज्याच्यामध्ये आहे त्याला चुनडी म्हणतात. बघा ना, तुम्ही साडीसुद्धा बघा बऱ्याच वेळेस मुलींना माहीत असेल बघा, किंवा एक चुनडी साडी असते बघा, त्याच्यामध्ये हे केशरी, गुलाबी, पिवळे असे रंग असतात. तर ही चुनरी रंगाची साडी. तर मग हे जे चुनरी रंग आपल्याला हे नाही का, आपण विरुद्ध रंगसंगती हे चांगले दिसत नाहीत, पण आपण त्याला घाणेरी म्हणतो त्या फुलांना, पण गुजरातमध्ये त्यांना उलट त्यांनी चुनडी असं नाव दिलेलं आहे. आणि ही जी मिश्रणे आहेत ती लोकांनी शिरोधार्य मांडली आहेत, शतकानुशतके. शिरोधार्य मानणे म्हणजे त्याला योग्य मानले आहे, की शिरोधार्य मानणे म्हणजे ठीक आहे, मान्यता देणे, ठीक आहे. तर हे भारतीयचे लोक आहेत ते रंगाभिरुचीचे, रंगाची आवड, रुची म्हणजे आवड. तर हे नैसर्गिक आविष्कार आहेत हे सगळे, म्हणजे निसर्गानेच या सगळ्या आवडी निर्माण केले, हे सगळे रंग निर्माण केलेले आहेत. आणि हे सगळं बघा, आता हे भारतीय जे आपण म्हणतो ना, आता इथं चुनडीला आपण बघितलं की हे निसर्गाने सगळं दिलेलं आहे. आलं लक्षात. तर हे चैत्र मासाचं वर्णन इथं चालू आहे. पुढं लेखिका काय म्हणतात पहा. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पहा. माडाची झाडे 12 माह हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भरभरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या ज्या
लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळवट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांची लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा, त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची ही फुले आता तशाच बघा रंगांच्या केसरांची दाटी, 3 पाकळ्यांचा हा बघा इथं सांगितलेलं आहे. फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते. आता पहिलं वर्णन कशाचं पाहिलं आपण? पिंपळाच्या पानाचं पाहिलं आहे का नाही, पिंपळाचं. नंतर एक आपण पाहिलं की कोणती वेली होती जी की ह्याच्यावर चढलेली होती, मधुमालतीची, आहे का नाही. त्याच्यानंतर बघितलं बघा हे नारळाचं झाड. आता नारळाचं झाडाचं वर्णन इथं केलेलं आहे बघा. आता इथं काय सांगितले लेखिकेने बघा, हे जे नारळ आहे ना, हे नारळाचे जे बघा सांगितले की तर जे फिक्या रंगाचे बघा माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळं भुरभुरल्यासारखे वाटते. अशा नारळाच्या माथा म्हणजे डोकं त्याचं. तर तिथं काय वाटतं की जावळ म्हणजे लहान लेकराचे बघा केस काढायच्या सुरुवातीला जे आलेले केस असतात ना, ते भुरभुरे केस असतात, त्याला जावळ म्हणतात. तर ते जावळासारखं दिसतात नारळाचे ते. त्याचबरोबर आणखी एक सांगितले तर बघा, त्याच्या गाभ्यातून, हा जो गाभा आहे तर त्या गाभ्यातून काय होतं बघा, ते केस भुरभुरलेले जे असतात ना समजा, तर त्याच्या गाभ्यातून काय होतं की पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होळीच्या आकाराचे पेव फुटते. लंगर म्हणजे काय बघा, हे नारळांचं जे झुपका आहे त्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातून काय होळीच्या आकाराचं पेव फुटतं. आलं लक्षात. तर त्याच्यात एक सांगितलं बघा की हे जे वेताच्या रंगांच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. वेताचा रंग, वेत बांबूच्या नंतर वेत असतो बघा, म्हणजे भुरकट रंग जो बांबू असतो ना त्याला वेत म्हणतात एक बघा. तर त्याला त्या रंगाच्या ह्या लोंब्या असतात. तर ही नारळाच्या फुलांचं वर्णन चालू आहे बघा. आता हे बघा, हे नारळाचं असं वाटतं की सुरमाडाची झाडं, सुरमाड म्हणजे नारळ बघा. आता माडाची किंवा सुरमाडाची झाडं त्याला म्हणतात. आणि ही 12 महिने हे फळांनी भरलेली असतात बघा, इथं दाखवलेलं आहे. 12ही महिने त्याला फळे असतात. आणि असं की पानं जसं काही त्याला जास्त पानांचा नखरा माहीतच नाही असं कवी म्हणतो बघा, लेखिका म्हणतात. पानांचा नखरा त्यांना माहीतच नाही, म्हणजे पल्लव म्हणजे काय पान. तर पानापेक्षा फळांचं जास्त वर्णन इथं केलेलं आहे लेखिकेने, दुर्गा भागवत यांनी. तर इथं असं सांगितलं एक बघा, तर ही जी नारळाच्या पेवातून त्या भुरभुरलेल्या जावळासारखं त्याच्यामधून एक पेव फुटतं आणि ते सुक्या काळवट पेवातून वेताच्या रंगाच्या लोंब्या बाहेर पडतात. आणि चैत्रामध्ये या लोंब्या दिसतात, या पानांतून अशा लोंब्या बाहेर पडतात. तर त्या फक्त चैत्र महिन्यात दिसतात, म्हणजे सध्या आहे ना जो चालू आहे चैत्र महिना, त्याच्यामध्ये मधुमास. त्याच्यानंतर असं सांगितलं की बघा, त्याच्यातून चैत्र मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक असतात. निर्गंध म्हणजे गंध नसणारे, टणक म्हणजे कडक. हे नारळाला अगोदर फुलं येतात, ते पेव जे सांगितलं ना भुरभुरलेलं जावळ असल्यासारखं, त्याच्यातून पेव फुटतात, त्याच्यातून लोंब्या येतात बाहेर. आणि ती फुलं लोंब्या म्हणजे झुपका फुलांचा. आणि ती फुलं जर ती टणक असतात, त्याला वास नसतो, कडक असतात. पण जर ती खाली पडलेलं फूल एखादं उचलून घेतलं तर असं लक्षात येतं की त्याच्या पाकळ्या मऊ आणि गुळगुळीत असतात, ते बोटांना अशा कडक लागत नाहीत. तर या 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुलं. तर नारळाची फुलं कशी सांगितली? 3 पाकळ्यांची आणि फिक्या पिवळ्या रंगाची ही फुलं असतात. आता त्याच्यामध्ये आणि तशाच रंगांच्या केसरांची सुद्धा त्याच्यामध्ये दाटी असते. 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला. आता बघा, नारळाचं फूल जे 3 पाकळ्यांचं सांगितले, फिकट पिवळ्या रंगाचं, आणि त्याला पेल्याची उपमा दिलेली आहे. आणि ते सौंदर्य पाहून आपलं मन म्हणजे बघा मुग्ध होणे, तृप्त होणे राहत नाही. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते. तर लक्षात घ्या, नारळ किती मोठं असतं, त्याचं फुल नखा एवढं असतं. आलं लक्षात. ते आपल्याला दिसायला टणक दिसतं, पण हाताला ते स्पर्श केल्यावर गुळगुळीत लागतं. 3 पाकळ्यांचं आणि हे फिकट पिवळ्या रंगाचं नारळाचं फूल असतं. ठीक आहे. आता नारळाचं वर्णन झालं. आता पुढं बघूयात. बघा, आता हे नारळाचं सांगितलं नखा एवढं फूल असतं. ठीक आहे. नारळाला पानं कमी, तर फुलं त्याला 12 महिने काय असतं, फळांची दाटी असते. आलं लक्षात. आणि ते फळ कसं येतं, अगोदर फुलं येतात, त्याच्यातून भुरभुरलेलं जावळासारखं असतं, त्याच्यानंतर त्याच्यातून
काय लोंब्या बाहेर पडतात जहाजाच्या आकाराच्या नावेच्या, आणि त्याच्यातून मग काय होतं की फूल येतं. ते फूल कसं 3 पाकळ्यांचं असतं, 3 रंगाचं बघा, 3 पाकळ्यांचे फूल असतं आणि फिकट पिवळ्या रंगाचं हे फूल असतं, आणि हे दिसायला टणक दिसतं पण स्पर्श केल्यावर गुळगुळीत असतं. ठीक आहे, बघा मी आत्तापर्यंत तुम्हाला 2दा नारळाच्या फुलांचं वर्णन सांगितलेलं आहे. परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो की नारळाचं लेखिकेने सांगितलेलं नारळाच्या फुलांचं वर्णन सांगा. आलं लक्षात? तर ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आपण हे एक वर्णन पाहिलं घाणेरीचं, त्याच्यानंतर नारळाचं एक पाहिलं. ठीक आहे, आता आपण पाहूयात आंब्यांच्या झाडाचं. ठीक आहे, बघा पुढचा जो उतार आहे, शेजारच्या कडुनिंबाचे झाड निळसर. बघा आता कडुनिंबाचं झाड आपल्याला सर्वांना माहिती. बघा फुलांच्या तुरांनी भरून गेले आहे, त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडे संबंध फुलले आहे. करंजाच्या फुलाचे रूप अलौकिक असते, अगदी नखा एवढी कळी, करंजीच्या आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी, आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. आता बघा नारळाच्या झाडानंतर इथं कडुनिंबाच्या झाडाचं वर्णन केलं. आता बघा आत्ताच पाडवा झाला, आपण काय करतो ना, पाडव्याला ती कडुनिंबाची जी फुलं असतात ना, तौर म्हणतो त्याला, पण त्याची प्रसाद करतो बघा गोडीला. तर त्याचं वर्णन केलं आहे थोडंसं इथं लेखिकेने. त्या म्हणतात की ते रात्री नाही, दिवसा नाही, पण रात्रीच्या वेळी त्याचा अतिशय मनोरम असा सुगंध सुटतो त्या कडुनिंबाच्या झाडाच्या फुलांचा. ठीक आहे, आणि सांगितले की कडुनिंबाच्या झाडाच्या शेजारीच एक काय, एक उग्र वासाचे करंजाचे झाड आहे. करंजाचं एक झाडाचं वर्णन केले आहे बघा. तर ते फूल असतं बघा करंजाचं, तर ते अलौकिक असं सांगितले. त्याची नखा एवढी कळी असती आणि करंजीच्या आकाराची असते. आपण दिवाळीला करंजी खातो की नाही, ते नखा एवढी कळी करंजीच्या आकाराची असती, आणि ती कळी बघा पांढरी हिरवी दिसते. बघा बाहेरून कशी दिसते, पांढरी हिरवी, आणि फूल उमलल्यावर कशी दिसते, ते वेगळंच दिसतं. बाहेरून पांढरी आणि हिरवी दिसते, जेव्हा फूल उमलतं तेव्हा असं सुंदर. बघा तिथं सांगितले निळी जांभळी नाजूक सुंदर कळी, आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेला बालघनश्याम आपल्याला फुलांच्या रूपात अवतरलेला दिसतो. बालघनश्याम म्हणजे कृष्णाचं रूप सावळं निळं आहे असं सांगितलं जातं. तर मग ही जे फूल ह्याची कळी जी असते ना करंजाची, तर ती पहिले हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची असते, पण जेव्हा ते फूल उमलतं तर ते निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं असतं. तर असं वाटतं की ते निळ्या रंगाच्या वरती तो बाल घनश्यामच जणू टोपडं घालून बसलेला आहे, असं आपल्याला हे फूल रमणीय प्रकारचं भासतं. ठीक आहे, करंजीच्या फुलाचं झालं वर्णन, कडुनिंबाच्या फुलाचं झालं. ठीक आहे, आता पुढचं बघूयात. चैत्र महिन्यातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. आता फुलांचं वर्णन झालं, आता फळांचं वर्णन बघूया. चैत्र महिन्याशिवाय नाही, वसंताशी पौष अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड, लांबलचक देठांना लागलेले कैऱ्याचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागलेले आहेत की नाही ते पाहण्याकरता त्यांना चोचीने प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुंजनही बहुधा याच झाडावर असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच, जुन्या सांगायचं इथं बघा, झाल्यास एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असे कधी दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीच्या गोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. मागातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. बघा माघ महिन्यात, माघ म्हणजे बघा ज्यावेळेस हे असतं ना शिवरात्रीच्या नंतरचं, तर ते माघ महिन्यात शेवटचा महिना नाही का, तर ह्या आंब्याला मोहर येतो. मग इथं दुर्गा भागवत असं म्हणतात की कोणतं चांगलं आंब्याचं झाड दिसतं हे सांगणं कठीण जातं. 2 वर्णन केले. एक तर कसं कैऱ्या लागलेलं आंब्याचं झाड, कैऱ्या जेव्हा जुन्या होतात तेव्हा या झाडाला सुद्धा काय होतं, ती पानं गळून पडलेली असतात, मोहर येत असतो अगोदर, आणि मोहरानंतर बघा या झाडाला सुद्धा पानं नवीन पानं आलेली असतात, आणि ह्या कैऱ्या जेव्हा जुन्या होतात तेव्हा ते काय होतं बघा, पानं झडत असतात आणि नवीन पानंसुद्धा त्याला झुपके येत असतात पानांचे, आणि असं सांगितलं बघा. पण हे झाड असं वृक्ष कधी दिसत नाही, म्हणजे नाही का एकदम असं पूर्ण झाडाची पानं त्याची गळून गेलीत असं कधीच दिसत नाही. वृक्ष म्हणजे कोरडे असं कधी दिसत नाही, तर त्याला सारखी पाने असतात, कंटिन्युअसली पानं असतात. तर हे सांगितले बघा, लक्षात घ्या.
ह्या आंब्याच्या झाडाला ज्या कैऱ्या लागतात जेव्हा त्या कैऱ्या वाऱ्याबरोबर झोके घेतात असं सांगितलं बघा. नाही तर कैऱ्या दाखवलेल्या आहेत. आणि या कैरीवर समजा इथे एखादा पोपट बसलेला असला, एखादा कावळा त्या कैरीवर प्रहार करतोय म्हणजे चोचीने टोचून बघतोय, त्याला टोचणे याला प्रहार करणे असं सांगितले लेखिकेने याला बघा. तर ते प्रहार करीत असताना ते बघा टोचून का बघतो तो माहिती आहे का, तो पिकलेला आहे त्याला पाड लागलाय का नाही हे पाहत असतो. कारण अशी कैरी आंबट लागते, पाड लागलेली कैरी छान लागते बघा. तुम्हाला ऐकूनच हे तोंडाला पाणीसुद्धा सुटू शकतं. तर ही कैरी बघा अशी गोड लागते, पाड लागली. म्हणून हे जे कावळा आणि पोपट हे काय करत असतात, चोंचीने प्रहार टोचा मारून मारून चोचा बघत असतात की त्याला पाड लागला आहे का नाही. जेव्हा बघा आता सांगितलं की ते मग आता लक्षात घ्या, असं वाटतं कधी कधी त्या कैऱ्या वारा आले की हालतात बघा. आणि असं कधी कधी वाटतं की ते माघ महिन्यातलं मोहरांच्या झुपक्याने भरलेलं आणि मोहराचा खूप सुगंध येतो बघा. तुम्ही बघा माघ महिन्यामध्ये म्हणजे त्या शिवरात्रीनंतर जेव्हा आंब्याला मोहर येतो ना त्या महिन्यात बघा की आंब्याच्या झाडाजवळून जरी गेलं तर असं सुगंध येतो त्या मोहराला. आंब्याच्या मोहरांची चटणी पण बनवतात बघा. तर असं वाटतं की कधी कधी मोहरांनी भरलेला आंबा छान दिसतो का हा फळाफुलांनी भरलेला आंबा छान दिसतो. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते. कोणता सुंदर दिसतो हे सांगणं कठीण जातं असं लेखिका इथं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंबर 13 काढायचं आहे आपल्याला. बघा आता आंब्याचं वर्णन झालं, त्याच्यानंतर आलं आता फणस. आणि फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. फणसाला फुले धरत नाहीत. तर पौष मागात त्याला हिरवे कोके येतात फुगीर मिरचीसारखे. मग एक एक कोका दुभंगतो. वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्याच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवाने युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. बघा आता हे फणसाचं जरा वेगळा प्रकार आहे. आता काय सांगितलं बाकीच्या ह्याला कसं फुलं येतात तसं फणसाला फुलं येत नाही. तर ते कोके येतात सांगितले. कोके म्हणजे मिरचीच्या आकाराचं एक सांगितले बघा. आता फणसाचं काय असतं, ह्याचं पानं जरी एवढी नसली त्याला फुलं तरी एक येतच नाहीत असं सांगितले. आणि त्याची जी फळं असतात ती नजरेत भरण्यासारखी लगेच नजरेत येणारी बघा ना. इथं ते फळं बघितले का आपल्या नजरेत येतात. ती फळं किती मोठाली फळं येतं तुम्ही नजरेत भरण्यासारखी म्हणजे नजरेत येण्यासारखी असतात. तर इथं सांगितलं की फणसाला फुले येत नाहीत तर हिरवे कोके येतात. ते फुगीर मिरचीसारखी, आपण मिरची खातो की नाही पोह्यात वगैरे टाकतो तर ती मिरचीसारखे ते कोके असतात बघा. तर दुभंगतो कोका म्हणजे दुभंगतो म्हणजे त्याचे 2 भाग होतात आणि त्याला बाहेरून जे तपकिरी टर्कल असतं ते गळून पडतं आणि त्याच्यानंतर आतमध्ये बघा हिरवा फणस तयार होतो. गुळगुळीत तुकतुकीत असतो. गुळगुळीत म्हणजे मऊ मऊ, तुकतुकीत म्हणजे छान दिसतो. असं तुकतुकीत दिसतो म्हणजे असं भरलेला दिसतो. तुकतुकीत ताजा ताजा वाटतो. मग काही दिवसांनी त्याच्यावर खसखस असते ना जे अनारसेला लावतात बघा. आता आलाय बघा धोंड्याचा महिना, अधिकाचा मास म्हणतो तर त्याच्यामध्ये ते अनारसे बनवतात बघा. दिवाळीला पण तुम्ही खाल्लेला असतात त्याला खसखस लावलेली असते बघा. तर ते खसखशीसारखे बारीक दाणे त्याच्यामध्ये दिसू लागतात आणि ते दाणे वाढून बघा असं वाटतं की ते पांढरी कीडच लागली काय की. तर ते तंतू बनतात त्याचे लांब लांब तंतू म्हणजे दोऱ्यासारखे आणि त्याच्यातून मग काटे वाढतात आणि ते तंतू गळून पडतात आणि मग सगळ्या अवयवांनी युक्त असा मोसंबी एवढा, इथं मुसंब्या एवढा शब्द आला बघा तर मोसंबी. ठीक आहे. तर त्याच्या एवढा फणस तयार होतो आणि तो अगदी बुंध्यापासून म्हणजे झाड जे आहे त्याच्या बुंध्या म्हणजे खालचं साईड आहे का नाही तर ते बुंध्यापासून तो फणस येत असतो. कधी कधी तो मातीत सुद्धा अर्धा काय होतं मातीत पण गाडलेले असते अर्धे फणस असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. फणसाचं वर्णन आलं लक्षात. आता आपण ह्या धड्यामध्ये बऱ्याच झाडांच्या फुलांची फळांची पानांची वर्णनं बघितलेली आहेत. त्याच्यानंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये उतार्यामध्ये लेखिका काय म्हणतात बघूयात. रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी
घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडते. आता बघा, एक तुम्हाला एक असतं की तर या पाठामध्ये लेखिकाने जे वर्णन केले आहे ना झाडांचं, फुलांचं, फळांचं, तर त्याच्यामध्ये लेखिकाने एक सांगितलं होतं बघा मागे की आंब्याला ज्यावेळेस मोहर येतो, कैरे येतात, तर कोकिळेचं गुंजनसुद्धा त्या काळामध्ये इतकं सुंदर गुंजन करते बघा कोकिळ. आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात त्याला पावशा पण म्हणतात. माझ्या शाळेतली मुलं छान म्हणायची पावशा, आता तो लगेच कू कू अशा प्रकारे कोकिळेचं गुंजन या काळामध्ये होत असतं, जेव्हा आंब्याला मोहर येतो ह्या चैत्र मासामध्ये असतं बघा, कोकिळाचं गुंजन होत असतं. गुंजन म्हणजे कोकिळांचं गाणं. ठीक आहे, आता आपण फणसाचं झालं. त्याच्यानंतर शेवटी लेखिका असं म्हणतात, रूपरस गंधमय. चैत्र महिना कसा आहे, रूप आहे, रस आहे आणि गंध आहे. बघितलं, लक्षात आलं, रूप बघितलं आपण, अनेक फुलांची रूपं बघितली. रस आंब्याचा रस आहे की नाही, फणस आहे त्या म्हणजे रसमय, फळांना जी झाडांना फळं येतात ते रसमय असतात. त्याच्यानंतर गंध, जसं की घाणेरीच्या फुलांचा बघितला, त्याचबरोबर आपण कशाचा आंब्याला जो मोहर येतो त्याचा गंध, लिंबाच्या जे फुलं येतात त्याचा गंध आहे की नाही. रूपरसगंधाने युक्त असा हा महिना आहे असं म्हणतात. त्याचबरोबर आता हे सगळं झालं, पण आणखी पूर्णत्वाला येण्याचे महत्त्वाचं सांगितलं बघा. या महिन्यामध्ये बघा, जेव्हा झाडांना फळं, फुलं, छान छान फुलं येतात, त्यावेळेस पक्षीसुद्धा या झाडांकडे आकर्षित होतात आणि ती या झाडांवर छान छान घरटी बनवतात असं लेखिका सांगते. तर ही घरटी कशी असतात बघा, काही वाटोळी असतात चेंडूसारखी, तर काही पसरट आणि गोल अशी बघा, ही पसरट आणि ही गोल अशी घरटी, तर काही वाटोळी चेंडूसारखी असतात. हे आलं लक्षात, म्हणजे ही अशी छोटी छोटी घरटी असतात बघा, काही अशी पसरट आणि गोल वाटोळी अशी. तर त्याच्यामध्ये आपण बघतो झाडावरती घरटी असतात बघा. तर या दिवसामध्ये काय असतं की छान छान झाडांना फळं, फुलं आणि ते सुगंध सुटलेला असतो सगळ्या फुलांचा, आणि त्याच काळामध्ये पक्षीसुद्धा आपली घरटी बनवतात. तर ती अशा ह्या घरट्यांचे आकार सांगितले. तर त्याचबरोबर माधुर्याचा हा थेंब, एक थेंब बघा ना, जो पावशा असं म्हणतात की तो चातक पक्षी जो असतो ना, कू कू करून ओरडते, तर असं म्हणतात की ते पावसाच्या आतुरतेची वाट बघत, आतुरतेने वाट पाहत असतो. तर असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले. हा चातक पक्षी नाही, सॉरी, चातक नाही बघा, तर लक्षात घ्या, चातक पक्षी चंद्राच्या चांदण्याला भुकेला असतो. तर हा जो चकोर पक्षी एक सांगितला बघा, तर तो जो असतो ना, तर तो फक्त पावसाचं पाणी पितो असं म्हणतात. म्हणजे कू कू करून जो ओरडत असतो सारखं, तर तो पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो. तर बघा ना, त्याच्यासाठी एक थेंब पावसाचा खूप छान असतो, त्याचं पोट भरतं. तसं आता असं छानपैकी वरून मधाचा एक थेंब असा त्या तोंडात टपकावा आपल्या, तर मधुरस, माधुर्य, तर तेवढा थेंबसुद्धा लेखिका म्हणते माझ्यासाठी तो भरपूर आहे. आणि ह्या जे घरटी आहेत पक्ष्यांची, याला लेखिकेने कशाची उपमा दिलेली आहे, चित्रलिपीचा. बघा इथं काय सांगितले, ते विरामचिन्ह आहेत हे, असं वाटतं, असा प्रकारचं उपमा लेखिकेने त्या घरट्यांना दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज या पाठामध्ये अनेक फळांच्या, अनेक झाडांचं वर्णन पाहिलेलं आहे. त्या झाडांची फळं, फुलं आणि त्याचा जो मोहर आहे, रूपरसगंध, या सर्वांनी युक्त असा हा पाठ आपण आज पाहिलेला आहे. तर इथं बघा, हे प्रश्न उत्तर आहेत. तर हे कृतीमध्ये हे खूप सोपं आहे बघा. तर तुम्हाला जर धडा समजला असेल तर नक्कीच तुम्हाला ह्याची उत्तरं सोडवायला, हे कृती वगैरे स्वाध्याय सोडवायला सोपा जाईल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्ही मला हे सोडवून दाखवू पण शकता. ठीक आहे, धडा समजला असेल तर नक्कीच तुम्हाला ही सोडवायला सोपे जातील. अशा प्रकारे आज आपला इथे हा पाठ संपलेला आहे. ठीक आहे.